फोटो सेशन विरोध सत्ताधाऱ्यांचं झालं, तुम्ही एकीकडे आंदोलन करताय, तुम्ही म्हणताय फोटो काय काढताय, सामील व्हा. असं आहे की ह्या देशामध्ये आपल्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच हा देश चालतो आणि आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणजे या देशातल्या 141 कोटी जनतेचा अपमान. आणि हा अपमान कुणी सर्वसामान्य माणसाने केला नाही, तर शेवटी देशाचे गृहमंत्री आहेत जे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी हा अपमान करावा. आणि अशा वेळेला आमच्या मित्रांनी या विधिमंडळाच्या पायऱ्यावर फोटो काढून घ्यावे हे अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी सुद्धा यायला हवं होतं, त्यांनी सुद्धा यायला हवं होतं तुमच्या आंदोलनात. जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर त्यांना अभिमान असता, आदर असता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा सन्मान असता तर त्यांनी देखील आमच्या आंदोलनात सामील व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे आपण बघतोय की पुन्हा एकदा सर्व महाविकास आघाडीचे आमदार एकत्र येऊन आता पायऱ्यावर आंदोलन करतायत. पायऱ्यावर सत्ताधाऱ्यांचं फोटो सेशन सुरू होतं, त्यामुळे पायऱ्यावर आंदोलन न करता पोडियमच्या जवळ त्यांनी आंदोलन केलं. मात्र आता सर्व महाविकास आघाडीचे आमदार एकत्र येऊन पुन्हा एकदा घोषणाबाजी करताना आपल्याला पायऱ्यावर पाहायला मिळत आहेत. नाना पटोले असतील, अंबादास दानवे, नितीन राऊत आहेत, आदित्य ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांचे हे आमदार ह्या पायऱ्यावर आंदोलन करत घोषणाबाजी करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो प्रत्येकाच्या हातात आहेत, त्याशिवाय फ्लेक्स आपल्याला हातात पाहायला मिळतात ज्यावर फॅशन नाही तर आमची पॅशन आहे अशा प्रकारचे फ्लेक्स आपल्याला या सर्व आमदारांच्या हातात पाहायला मिळत आहेत. संविधानाची पुस्तिका सुद्धा काही आमदारांच्या हातात आहे आणि ती दाखवली जाते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं फोटो सेशन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधकांचं पायऱ्यावर आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळते. अगदी संविधान चौकापासून हे आंदोलन विधान भवनात आलं, विधान भवनातून पोडियम जवळ आणि नंतर आता पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जात आहे आणि आक्रमकपणे घोषणा दिल्या जात आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.